नागपूरच्या विधान भवनावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा मोर्चा आज धडकलाय। वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी अंगणवाडीमधील हजारांवर अंगणवाडिका सेविका मदतनीस सहभागी झाल्या आहेत। नागपूरच्या टेकडीवर रोडवर हा मोर्चा अडवण्यात आला होता, पण शासनाकडे मागण्या पूर्ण केल्या जात नसल्याने आणि तोडगा निघाला नसल्याने सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर हा मोर्चा धडकणार आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे। वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना विविध मागण्यांसाठी सुरू केलेला संप 11व्या दिवशीही सुरूच होता, तर शासनाकडे मागण्या पूर्ण केल्या जात नसल्याने अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही, म्हणून हा मोठा मोर्चा काढण्यात आला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा आहे की मुख्य मागणी आमची अशी आहे की आम्हाला कायम स्वरूपी समाविष्ट करून घ्यावं, म्हणजे पूर्ण काळ वर्कर म्हणजेच वेतन श्रेणी आम्हाला देण्यात यावी। इतर राज्याप्रमाणे जसं गोवा, पांडेचेरी, तेलंगणा, पंजाबमध्ये वेतन श्रेणी आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविकांना वेतन श्रेणी का नाही? जेव्हा संतांची नगरी असलेला महाराष्ट्र राज्य, शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगांचा महाराष्ट्र, आणि आम्ही सावित्रींच्या, जिजाऊंच्या लेखी, रमाईंच्या लेखी, तर आम्ही असं रस्त्यावर किती वेळा यायचं? आम्हाला पूर्ण काळ सेवा मुक्त आम्हाला करायला पाहिजे। म्हणजेच वेतन श्रेणी, सपोज आम्हाला वेतन श्रेणी तुम्ही सध्या नसेलही देत तरी आम्हाला मिनिमम मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 26,000 मानधन मिळाला पाहिजे। त्याचसोबत मिनी अंगणवाडी कर्मचारी या मदतनीस नसतानाही दोघींचंही काम करतात, तर अंगणवाडी कर्मचारी सोबतच त्यांना सुद्धा मिनीला 26,000च मानधन मिळालं पाहिजे। सोबत आमची हेल्पर मदतनीस कार्यकर्ती असते, जर मदतनीसला सुद्धा आमचा 75% म्हणजेच 20,000 मानधन मदतनीसांना मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्यानंतर आम्हाला सेवाभावी पेन्शन शेवटचा आधार आम्हाला मरणोत्तरी आधार हवा आहे, जो 2013 मध्ये 9 आणि 2 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर आयटकचा महासंग्राम झाला। 2 दिवस मुली इथं झोपल्यात, तेव्हा आपल्याला एक मुक्त रक्कम म्हणजे 1 लाख रुपये आणि 75,000 रुपये मदतनीस असं आम्हाला तेव्हा पेन्शन मिळाला। परंतु आता या हिवाळी अधिवेशनामध्ये आमची मुख्य मागणी पेन्शनची अशी आहे की आम्हाला मिळणाऱ्या पगाराच्या अर्धा पगार आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे, अशी महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी।